आणि आता बघा, आताच आपल्याला कळतंय की पक्षाचा योग्य सन्मान होत नसल्याची शिंदेची खंत आहे. शिवसेनेचा योग्य सन्मान भाजप ठेवत नाही आणि त्यांनी गृहमंत्री पदाचा आग्रह तर ठेवलाय. गृहमंत्री पद मिळत नसेल, तर मला अर्थमंत्रीपद मिळावं. म्हणजे त्यांनी दादांचा सुद्धा पत्ता कट करण्याचा विचार सुरू केलेला आहे. म्हणजे पक्षाचा योग्य सन्मान होत नाही ते असं त्यांनी आपल्या आपल्या प्रेक्षकांनाही सांगितलं पाहिजे, की ही आत्ताची ताजी माहिती आहे, बातमी आहे, की एकनाथ शिंदे यांनी म्हटलेलं आहे, की शिवसेनेचा योग्य सन्मान राखलेला जात नाहीये आणि आम्हाला किमान गृहमंत्रीपद मिळावं आणि गृहमंत्रीपद जर मिळत नसेल, तर अर्थमंत्रीपद तरी आम्हाला मिळालं पाहिजे. जे अर्थमंत्री खातं अर्थ मंत्रालय गेल्या 2.5 वर्ष अजित पवार यांच्याकडे होतं आणि पुन्हा एकदा अजित पवार यांच्याकडेच ते खातं जाईल अशी देखील शक्यता आहे. त्या मंत्रिपदावर देखील आता शिंदे गटानं दावा सांगितलेला आहे. सर. आता 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 जी आपल्याला जी माहिती मिळते, उन्मेष मी तुझ्याशी बोलेपर्यंत ती माहिती ही आहे, की शिंदे यांनी गृहमंत्री पदावरचा आपला दावा सोडलेला आहे आणि त्यांना आता नगरविकास ऐवजी त्यांना आता अर्थमंत्री पद हवं आहे. म्हणजे नंबर 2चं खातं आहे समजून घ्या. मी मगाचपासून जे काही वारंवार ज्या गोष्टी होतात, कारण एक गोष्ट शिंदेची अशी समजूत झाली आहे किंवा धारणा झालेली आहे, जे मागील 10 दिवस, 8-10 दिवसापासून आपण हे सगळं कव्हर करतोय. शिंदेची अशी धारणा झालेली आहे, की अजितदादा आणि देवेंद्र फडणवीस एकत्र झालेले आहेत आणि शिंदेना ते एकाकी पाडतायत. आपण त्या दिवशी त्यांची दिल्लीची बैठक बघा, शिंदे उशिरा 10:30ला पोहोचले. मात्र त्या अगोदरच दादा आणि देवेंद्र फडणवीस यांची बैठक झाली. 2 तास बैठक झाली. त्या बैठकीनंतर ते दोघं तिकडे गेले. त्यामुळे शिंदेच्या मनात कुठेतरी सल आहे. शिंदेच्या मनात ती कुठेतरी खंत आहे, की दादा आणि देवेंद्र फडणवीस एक झालेले आणि मला एकाकी पाडतायत. त्यामुळे त्यांनी आता जी आपल्याला जी माहिती मिळाली आहे त्यानुसार शिंदेनी गृहमंत्री पदाचा दावा सोडला आणि त्यांनी अर्थमंत्री पदावर मी तुमच्याशी बोलेपर्यंत काही ना काही मेसेज येतच म्हणून अर्थमंत्री पदावर त्यांनी आता दावा केला. त्यामुळे एक प्रकारे त्यांनी अजितदादांना संकटात टाकलंय. कारण अजितदादा पर्यंत अजितदादा मगाचच्या पर्यंत असं समजत होते, की अर्थमंत्रीपद असल्यामुळे मी नंबर 2चा दावेदार आहे, सगळ्या प्रोटोकॉलनुसार. मात्र आता शिंदे यांनी आपलं नवीन खेळी करत अर्थमंत्री पदावर दावा केल्यामुळे आता नक्कीच दादा काय भूमिका घेतात. म्हणजे हे ऑफिशियल नाही. हे सगळं अ, अजून वर्षा बंगल्यावर हे तिघही गेलेले नाही किंवा कुठे भेटणार आहेत त्यांनी सांगितलेलं नाहीये. म्हणजे ज्या अर्थी देवेंद्र फडणवीस हे काल वर्षा बंगल्यावर गेले, त्या अर्थी संध्याकाळची जी बैठक आहे ती सागर बंगल्यावर होऊ शकते आणि त्या सागर बंगल्यावरती देवेंद्र फडणवीस यांच्या बंगल्यावर स्वतः काळजीवाहू मुख्यमंत्री असलेले एकनाथ शिंदे आणि माजी उपमुख्यमंत्री असलेले अजित पवार जाऊ शकतात. मात्र सर्वात मोठी जी माझ्यासाठी आश्चर्यकारक नाही, कारण हे हळूहळू पत्ते ओपन होणार होते उन्मेष, समजून घ्या. शिंदे हं. कच्चे खिलाडी नाही आहेत. शिंदे जरी शिवसैनिक असले त्यांना माहिती आहे कशा पद्धतीने गनिमी कावा त्याने जे काही 40 आमदार नेले ते काय असेच नेले नाही ना. त्यामुळे शिंदेने आता एक नवीन पैत्रा म्हण, नवीन पत्ता ओपन केलाय. तो हा आहे, मला होम नको. होम तुम्हाला देता येत नाही ना. मला अर्थमंत्रीपद पाहिजे. अर्थमंत्रीपद हे राज्यामध्ये नंबर 2चं खातं आहे. त्यामुळे आता अर्थमंत्रीपदावर दावा केल्यामुळे अजितदादांची मात्र गोची झालेली आहे. याचं कारण आहे, की आता ते काय करणार? आता एक समजून घ्या, की आपल्याला जी आता माहिती मिळते त्यानुसार ते उपमुख्यमंत्री हे पद स्वीकारतील. आपल्याला जी आता माहिती मिळते त्यानुसार अजित पवारांसह एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्री पद स्वीकारतील. मात्र त्यांना आता अर्थमंत्रीपद पाहिजे आहे. आता त्यामुळे हे अर्थमंत्रीपद हे त्यांना तात्काळ देतायत का? म्हणजे आता त्याला कमिटमेंट पाहिजे आहे आणि त्यांना हेही पाहिजे आहे, की एकाच वेळी किती जणांची शपथ दिली. एक लक्षात घ्या, की गृहमंत्रालयावरती पहिला दावा केला. कारण तो दावा करण्याचं बरोबर. कारण हे होतं, की एकनाथ शिंदे यांना नगरविकास खातं दिलं जात नव्हतं. भाजपच्या गोटाकडून जे पहिलं सांगितलं जात होतं, उन्मेष त्यामध्ये त्यांना अ, नगरविकास खातं दिलं जात नव्हतं. त्यामुळे त्यांनी दावा केला होम डिपार्टमेंटवर. आता होम डिपार्टमेंटवरचा दावा सोडून त्यांनी दावा केला आता फायनान्स फायनान्स मिनिस्ट्रीवर. मिनिस्ट्रीवर. त्यामुळे मला वाटतं, की एकनाथ शिंदे हे त्यांच्या स्ट्रॅटेजीप्रमाणे हे करतात. एकनाथ शिंदे आपल्याला वाटत होतं, की एकनाथ शिंदे नरमले, एकनाथ शिंदे नाराज आहेत. एकनाथ शिंदे त्यांच्या स्टाईलने राजकारण खेळतायत. एकनाथ शिंदे हे मगाशी जसं मी म्हटलं,
की शिवसैनिक आहे, शिवसैनिक असते वेळेस ते आता मुरलेलं राजकारण आहे. जी व्यक्ती शिवसेनेतून 40 आमदार स्वतःसोबत नेते, त्यातील काही आमदार देवेंद्र फडणवीस यांनी फोन केल्यामुळे जरी गेले असले तरी त्यांना 2.5 वर्ष आपल्यासोबत इंटॅक्ट ठेवणं, पुन्हा महायुतीच्या नेतृत्वाखाली निवडणुका लढणं आणि सत्तेत येणं, ती व्यक्ती एवढी लेचीपिची असू शकत नाही. ह्या दोघांना हेच वाटत होतं दादांना आणि फडणवीसांना, की आपण दोघं एकत्र आलो तर शिंदेची काय करणार. पण आज मी तिला शिंदेला भाजप सोडणार नाही, उन्मेष.